मुंबई महानगरपालिकेच्या तब्बल 4200 अभियंत्यांनी आपले राजीनामे अजय मेहता यांच्याकडे सुपूर्द केले, पण आयुक्तांनी हे राजीनामे स्वीकारलेले नाहीत। गेल्या काही दिवसांमध्ये खड्ड्यांवरून महाभारत सुरू आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि त्याबद्दल एक आंदोलन मनसेने छेडलं अभियंत्यांच्या विरोधात। पण मुंबईतल्या खड्ड्यांना केवळ अभियंते जबाबदार नाहीयेत असं म्हणत मुंबई महानगरपालिकेतल्या 4200 अभियंत्यांनी राजीनामे दिलेत आणि त्याचबरोबर त्यांनी मागणी केली आहे मनसेच्या संदीप देशपांडे आणि धुरी यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी आहे। आणि त्यामुळे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत कामावर रुजू होणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतलाय मुंबई महानगरपालिकेतल्या या सगळ्या अभियंत्यांनी। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यांवरून मनसेने आंदोलन केलं आणि मुंबई महानगरपालिकेतल्या अभियंत्यांच्या विरोधात त्यांनी एक मोहीम सुरू केली। त्यांच्या हातात काळे फलक देऊन त्याला या सगळ्या खड्ड्यांना मी जबाबदार आहे असं आंदोलन त्यांनी केलं। त्यातून बदनामी झाली अभियंत्यांची असं अभियंत्यांचं म्हणणं आहे। मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधीत आपल्यासोबत आहेत। मनश्री, अभियंत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, 4200 अभियंत्यांनी राजीनामे दिल्याचं कळतंय। विलास, सध्याची जी परिस्थिती आहे मुंबई महापालिकेतलं जर चित्र आपण बघितलं, मुंबई महापालिकेच्या अंतर्गत भागात असेल, आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर असेल किंवा पालिकेच्या बिल्डिंग बाहेर असेल, सगळीकडे अभियंते कार्यकर्ते हे जमा झालेले आहेत। हजारोंच्या संख्येने ते जमा झालेले आहेत। इतकंच नाही तर 4200 अभियंत्यांनी राजीनामे तर दिले आहेत, मात्र हे राजीनामे आयुक्तांनी स्वीकारलेले नाहीत, ते फेटाळण्यात आलेले आहेत। त्यासोबतच आयुक्तांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला न्याय मिळेल अशी कृती प्रशासनाकडून निश्चित होईल, मात्र तोपर्यंत त्यांनी सबुरीने घ्यावं। मात्र उद्या सकाळी 10 वाजता आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आम्ही ठिय्या आंदोलन करू असा देखील इशारा अभियंता आणि कामगार संघटनांनी दिलेला आहे। या विरोधात बोलताना संदीप देशपांडेंचं असं म्हणणं आहे की आम्ही केवळ फलक दिला की या खड्ड्यांना आम्ही जबाबदार आहोत, त्यामुळे जर प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची अभियंत्यांची बदनामी होते अशी जर त्यांची भावना असेल तर रस्त्यातल्या खड्ड्यांना धरून जेव्हा जनता आम्हाला प्रश्न विचारते तेव्हा आम्हाला किती लाज वाटत असेल याचा विचार प्रशासनाने आणि अधिकाऱ्यांनी करावा। आणि जर राजीनाम्याचीच मागणी होत असेल तर राजीनामा द्यायला मी तयार आहे, फक्त मला 7 दिवसाच्या आत मुंबईतल्या खड्ड्यांची दुरुस्ती करून दाखवा। माझ्या राजीनाम्याने जर खड्डे दुरुस्त होणार असतील तर मनसेचे लोकप्रतिनिधी राजीनामे देतील असं देखील संदीप देशपांडेंनी म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे सरळ आहे की जी 2 चाकं असतात, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन, ही दोन्ही चाकं आता विखुरलेली आहेत, त्या दोघांमध्ये ही दरी बघायला मिळते। बरोबर, आणि हा वाद जो आहे तो रंगलेला आहे, खडाजंगी झाली असं म्हणावं लागेल या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून। पण या सगळ्या संदर्भात मनसेच्या संदीप देशपांडे यांच्या विरोधात रोष आहे या सगळ्या अभियंत्यांचा। यावरती संदीप देशपांडे यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया। मला लोकांनी निवडून दिले, मी मुख्यमंत्र्यांच्या मर्जीनुसार आलेला आयुक्त नाही। मला घरी बसवायचं का काम करायला तर हे लोक ठरवतील, हे या इंजिनियर्सने ठरवू नये। नंबर 2, आज पुन्हा एकदा वॉर्निंग मिळते, अजून 10 दिवसाची मुदत देते, काम नाही केलं सेम रिझल्ट होईल, सेम करू परत। तुम्हाला काम करायचे पगार मिळतात, आंदोलन करायचे पगार मिळत नाहीत। पहिले काम करा, तुम्ही चांगलं काम केलं असतं तर आम्हाला करायची गरज नव्हती। 7 दिवसाचा टाइम, 10 दिवसाचा टाइम, महिन्याचा टाइम हे दिल्यानंतर पण तुम्ही काम नाही करणार तर का आरती ओवाळायची तुमची?